क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू स्विच हिट आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. चौकाराने स्वतःच संघाचं खातं उघडतो फलंदाज जॉन टे आणि निश्चितच आपण पाहतोय गावदे ओवली संघाची धावसंख्या नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 4. दिनानाथ पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राऊंड विकेट गोलंदाजी करताना आमच्या व्यापी कक्षाच्या टोकाकडून सामना करेल फलंदाज जॉन टी. यावेळी द्विधा मनस्थितीचा फलंदाज होता आहे. बीट होतोय यष्टरक्षक. मग सुदैव कुठली धाव पूर्ण केली जात नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. ज्यापासून कारगिल संघाचे इथे आगमन झालंय. वेलकम पंकज म्हात्रे, पंको के दिवाने, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. पहिला हात बसतोय गावदे ओवली या संघाला. गुरसेगावचे ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय केने, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. हरेश केने यांचे पिताश्री आहेत. पहिला फलंदाज बाद होऊन डगाडच्या आश्रयाला गेलेला आहे जॉन टी जोशी, ज्याने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 4 धावांचं योगदान दिलं होतं. नवीन फलंदाज पवन वंडर भिवणे जयेश अजून खेळपट्टीवर आहे, ज्याने गेल्या वर्षीच्या अंगामधील चॅम्पियन ट्रॉफीमधील सर्वोत्कृष्ट फटका खेळला होता. पवन केने याच्या अगेन्स्ट स्लॉकशिपचा फटका होता. ग्लेन मॅक्सवेलच्या अंदाजाने फटका आपण पाहिला होता. जयेश पाटील याचा अंतिम सामन्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफी, ज्याला ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप संबोधलं होतं. दिनानाथ पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर व्हीआयपी टाईज करून सज्ज होताना सामना करेल फलंदाज पवन. यावेळी मात्र हुक केलेल्या चेंडूला फाईन लेग रिजन मधून चेंडू जातो सीमारेषेवर चौकार. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये हुक केलं होतं चेंडूला. हुकचा फटका कुठलीच संधी नव्हती, कारण फाईन लेगचा क्षेत्ररक्षक वर उभा होता आणि चेंडूला गेला होता डीप फाईन लेग मध्ये सीमारेषेवर चौकारासाठी. चौकाराने पवन आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. संघाची धावसंख्या वाढून होती ते 8. यावेळी मात्र लॉप केलेल्या चेंडूला आणि सरळ राजन पाटील याच्या सेफ हँड मध्ये दुसऱ्या विकेटचा पत्ताना दुसरा हात राबवतोय गावदे ओवली या संघाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये राजन पाटील याच्याकडून एक्सपिरियन्स कंपनी रे सर्वात अनुभवी खेळाडू आपण बघतोय राजन पाटील विरुद्ध दापोडे या संघाचा. नवीन फलंदाज सूरज चौथ्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 8. ऑफचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर कव्हर पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि हर्षित चौधरी आपण पाहतो 30 सर्कलमध्ये मिड ऑफला उभा आहे.
हे ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आणि 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. यावेळी मात्र स्लॉक स्वीपचा मात्र फटक्यामध्ये आत्मविश्वास नव्हता. फ्लिकच्या अंदाजाने फटका खेळला गेला होता. 1 धाव पूर्ण करता फलंदाज आणि एका धावेने धावसंख्या होते ते 9. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती गावदेव ओवळी संघाची 2-9. पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळालेली नाही, मात्र पॉवरफुल गोलंदाजी केलेली आहे दीनानाथ याने. या स्पर्धेमधील आतापर्यंत जर हायलाइट्स पाहायचं झालं, या स्पर्धेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो जय हिंद देवरुंग संघाच्या विजय फलंदाजाच्या नावे आहे, ज्याने चाविंद्रा संघाविरुद्ध नाबाद 51 धावांची केली पेश केली होती. त्यानंतर 2 नंबरचा जो हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर आहे तो बिंदास लसरीच्या नावात 44 धावांचे खेळी पेश केली होती एनआर बोरपाडा संघाकडून न्यूग्रा पिंपलनेर संघाविरुद्ध खेळताना. त्यानंतर बरोबर 44 धावांची खेळी पेश केली होती सन ऑफ भिवंडी सूरज जोशी यांनी समीर स्पोर्ट्सचा पिंपलगड संघाचा फलंदाज वीरेन स्पोर्ट्स ठाकूरवाडा संघाविरुद्ध. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर राजन पाटील अनुभवी गोलंदाज वीरताना दापोडे या संघाचा. सामना करेल फलंदाज वंडर वाईफ जयेश पाटील. यावेळी मात्र डाऊन दी लेग स्टंप पंचांचं वाईट सश होते. अवांतर धाव वाईटच्या रूपाने धावसंख्या या सिंगल दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10. यावेळी मात्र अप्रतिम फटका आणि चेंडू जातो शंभर चौकार. अप्रतिम फटका आपण पाहतोय जयेश पाटील याच्या बॅट मधून. ग्लेन मॅक्सवेल याने एबीचा अंदाज होता या फटका मागे. धावसंख्या 4 निवडून होते ती 14. पंच सुरेश घरत सरांचं हार्दिक स्वागत आहे. कारेलू गावचे सुपुत्र आपलं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. यावेळी इनसाइड आउट स्क्वेअर ऑफ द विकेट शॉर्ट फाइंडला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज जयेश आणि एका धावेने धावसंख्या होते ते 15. गावदेव ओवळी संघ आपण पाहतोय नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेव ओवळी विरुद्ध वीरताना दापोडे या 2 बलाढ्य संघादरम्यान आपण सामना मित्रांनो पाहत आहोत. 2 फलंदाज बाद होऊन पॅलोमध्ये परतले जॉन्टी जोशी आणि पवन. जयेश आणि सूरज ही जोडी मैदानात आहे. यावेळी चेंडूला लॉप केलेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. सीमारेषा लगत सुंदर झेल आणि फलंदाज फेल. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर केंद्रित केली होती क्षेत्ररक्षकाने. अप्रतिम झेल पकडला जात आहे. सुरक्षित हातांची झोळी पेश केली होती आणि तिसरा हात रावतोय गावदेव ओवळी या संघाला सूरजच्या रूपाने. नवीन फलंदाज अजय. जयेश पाटील याचा बंधू अजय पाटील आपण खेळपट्टीवर पाहतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. त्यामध्ये ग्रेग चॅपल, यान चॅपल, स्टीव वा, मार्क वा ऑस्ट्रेलियाकडून, त्यानंतर भारतीय संघाकडून मोहिंदर अमरनाथ, सुरेंद्र अमरनाथ, लाला अमरनाथ यांचे सुपुत्र, त्यानंतर इरफान पठाण, युसुफ पठाण आणि हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या अनेक उदाहरणं देता येतील बंधूंचे. एक बंधूंची जोडी आपण पाहतोय गावदेव ओवळी संघाकडून जयेश आणि अजय. यावेळी अप्रतिम फटका. चेंडू बॅटला लागला होता, त्याच्यावर मोर उमटली होती षटकाराची.
निश्चितच वंडर बॉय का म्हटलं जातं जयेश पाटील या खेळाडूचा याचा प्रत्यय येतोय. वंडर बॉय याच्या बॅटमधून निघालेला हा वंडरफुल षटकार. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते ती 21. 21 लॉस ऑफ 3 विकेट. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राजू आणि पुष्पन पाडा गुडसे इनकडून गोलंदाजी करताना सामनावीर फलंदाज जयेश. यावेळी इनसाइड आउट एक्स्ट्रा गोलच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर मधून शुमार शबार चौकार. निश्चितच जयेश पाटील वन मॅन आर्मी आपण पाहतोय. गेल्या वर्षी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अंतिम सामन्यामध्ये भावेश पवार यांनी जो झेल पकडला होता तो झेल नव्हे, कॅच नव्हे, मॅच नव्हे तर चॅम्पियन ट्रॉफी सोडली होती. यावेळी माझा स्लॉक स्वीपचा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लिगला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. या एका धावीने धावसंख्या होते ते 26. 2 षटकांची समाप्ती नंतर धावसंख्या झालेली ती 26. गावदेव ओली संघ नाणेफेक खेळल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मित्रांनो आज या स्पर्धेचा हा सलग 4था दिवस आपण पाहतोय. तसं मित्रांनो आज 15 फेब्रुवारी आहे ना आजच्या दिवशी 1956 मध्ये निश्चितच वेस्ट इंडिजचा सलामीचा फलंदाज डेसमंड हेन्स याचा जन्म झाला होता, ज्याने टेस्ट क्रिकेटमध्ये तब्बल 18 शतके आणि वन डे क्रिकेटमध्ये 17 शतके ठोकण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. आजच्या दिवशी 1978 मध्ये इंग्लंडचा संपूर्ण संघ हा 67 धावांवर न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट मध्ये ऑल आउट झाला होता. आणि आजच्या दिवशी 1979 मध्ये न्यूझीलंडचे 2 बंधू हशिम मार्शल आणि रुदर मार्शल या 2 बंधूंचा जन्म झाला होता. तसं आजच्या दिवशी 1994 मध्ये श्रीलंकन गोलंदाज चॅम्पियन डेवास याने इंडिया विरुद्ध आपला वन डे पदार्पण केलं होतं. आणि आजच्या दिवशी 1995 मध्ये ऑस्ट्रेलियाचा ग्रेट कॅप्टन रिकी पॉन्टिंग याने पहिला एकदिवसीय सामना केला होता दक्षिण आफ्रिका विरुद्ध. आजच्या दिवशी 1998 मध्ये जर बघितलं तर पॅट सिम्कॉन्स जो साऊथ आफ्रिकेचा फलंदाज होता त्याने एक कारनामा केला होता. पाकिस्तान विरुद्ध 10व्या क्रमांकावर खेळायला येऊन शतक झळकवण्याचा रेकॉर्ड केला होता. आणि आजच्या दिवशी 2002 मध्ये पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद सामी याने शारजा वनडेमध्ये वेस्ट इंडिज संघाविरुद्ध विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला होता. आज 2015 मध्ये पाकिस्तान संघाला सलग 6 वेळा पराभूत करून इंडिया संघाने निश्चितच विजयाचा षटकार ठोकला होता. त्या सामन्यामध्ये विराट कोहली याने धडाकेबाज शतक झळकवलं. त्याने त्याच सामन्याचं वैशिष्ट्य राहिलं होतं. शोएब आणि कपिल समेत निश्चितच बिग बेने कॉमेंट्री केली होती. अर्थात अमिताभ बच्चन याने आजच्या दिवशी कॉमेंट्री केली होती. यावेळी मात्र बॅकवर्ड जाऊन चेंडूला दिशा दिलेली आहे. थर्ड मॅन रिझन मधून चेंडू जाते शुमार शबारा चौकार. In the mix. या चौकारी धावसंख्या वेगाने होणं होते ते 30. अप्रतिम फटका आपण बॅकफुटला जाऊन केवळ चेंडूला दिशा दिली होती. थर्ड मॅन रिझन मधून चेंडू होता चौकारासाठी. तिसरं षटक घेऊन आलेले गोलंदाज प्रितेश. स्विचिट फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत खराब क्षेत्ररक्षण चेंडू जाते शुमार शबार चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आपण पाहू शकता स्विचचा फटका. हा फटका निश्चित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम केला होता. मूलचा साऊथ आफ्रिकन असलेला फलंदाज मात्र इंग्लंड करून खेळताना केविन पीटरसन या फलंदाजाने बरेच समालोचक स्विच हिट रिव्हर्स शॉटच्या फटक्याला स्विच हिट म्हणतात. मात्र
चुकीचं आपण पाहतोय समालोचन करताना अगदी दिग्गज कॉमेंटर कधी कधी आपण पाहतोय रिव्हर्स शॉटच्या फटक्याला स्विच हिट म्हणतात. स्विच हिट असा फटका असतो जो फटका खेळताना पावित्र्य पूर्णपणे चेंज करतोय फलंदाज. डावखुरा फलंदाज उजवा आणि उजवा फलंदाज डावखुरा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 34. 34 लॉस ऑफ 3 विकेट. आपण जो सामना पाहतोय वीर तानाजी दापोडे विरुद्ध गावदी ओवली या दोन बलाढ्य संघामध्ये. गावदी ओवली संघ गेल्या वर्षीच्या चॅम्पियन ट्रॉफीचा विनर संघ ठरला होता. ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप या संघाने जिंकला होता. सफल क्रॉस होऊन निश्चितचा अप्रतिम फटका आणि चेंडू जातोय फाईन लेगच्या वरून शुभाशुभार षटकार. आपण पाहतोय चूक केली जाते आणि चुकीला माफी नाही. जैसी गेन वैसी नशेद. तसा चेंडू तसा समाचार. चेंडू सीमाशा ग्लोरीचा गगनचुंबी षटकार. या षटकाने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते ते 40. तिसरं षटक मार्ग असते प्रितेश गोलंदाजी मार्गावर पाहतोय खूप मागणं ठरले. कारण आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा खर्च केलेले आहेत. यावेळी मात्र रनअप मध्ये थोडासा चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. सलग या स्पर्धेचा हा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसामधील रेग्युलर क्रिकेटमधील दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा स्विच हिट आणि यावेळी चेंडू जातोय शिमार षटकार. जयेश पाटील यांचे जबरदस्त फॅन कमलाकर केने, दादूस आणि तुषार ठाकरे यांच्याकडून जयेश पाटील याने आता जर षटकार ठोकला तर 200 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेले आहे. कारण बॅक टू बॅक 2 षटकार पेश केले आणि षटकारांच्या हॅट्रिकवर आहे जयेश पाटील. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय. स्विच हिट 2 फटके आपण पाहतोय जयेश पाटील याच्याकडून. प्रितेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कावर सामना करेल फलंदाज जयेश. राटा मोड विकेट. यावेळी मात्र सन्मान दिला जातोय कारण जयेश पाटील पैशांसाठी खेळणारा खेळाडू नाही हे दाखवून दिलेलं आहे. अनेक खेळाडू आपण पाहतोय ग्रामीण आणि सिटी क्रिकेटमध्ये, मात्र जयेश पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे की तो ग्रेट का आहे. सन्मान केला होता चांगला चेंडूला आणि अशा प्रकारे तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 47. सुरू असलेला सामना आपण पाहतोय गावदेव ओवळे विरुद्ध वीर तानाजी दापोडे. नाणेफेक खाल्ल्यानंतर गावदेव ओवळे संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्या धावफलकावर धावा झळकल्या त्या 47. जयेश पाटील याला आणखीन एक सुवर्ण संधी आहे. जर आपण षटकारांची हॅट्रिक करता तर तुषार ठाकरे आणि कमलाकर केने यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. जयेश पाटील यांनी आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली. आपल्या इनिंगमध्ये आतापर्यंत 4 चौकार आणि 3 षटकार पेश केलेले आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर हर्षद चौधरी येतोय. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये गेल्या वर्षी या दोन्ही खेळाडूंनी विक्रम प्रस्थापित केलेला, कारण चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सर्वोत्कृष्ट फटका जयेश पाटील यांनी पवन केने याला खेळला होता अंतिम सामन्यामध्ये. आणि हर्षद चौधरी याने श्री गणेश भरुडी संघाविरुद्ध 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड केला होता. गेल्या वर्षीच्या
ग्रामीणच्या वर्ल्ड कप मधील दोन्ही विक्रमवीर आपण पाहतोय खेळपट्टीवर एकमेकांसमोर. हर्षद चौधरी गोलंदाजी मार्गावर तर फलंदाजीसाठी सज्ज होतोय जयेश पाटील. हर्षद चौधरी पोस्टमॅन पाडा गोडसेंकडून सज्ज होतोय. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे गोलंदाजाकडून, आपण पाहू शकता. दिनेश याला शॉट थर्ड मॅनला तैनात केले जात आहे. तेजेश पाटील आपण शॉट फायनल केला पाहतोय. हे श्रेयच्या मागे हर्षद जयसाठी. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडूला हुक केलेला आहे. संधी होती मात्र प्रयत्न तोकडा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद अजय पाटील याची केली संपुष्टात. भिवंडी शहराची शान कामतघर गावाची, या गो भिवंडी शहराची शान कामतघर गावाची. चौथा फलंदाज धावबादच्या रूपाने बाद होऊन पॅडमध्ये फरकलेला आहे. डायमंड डक वर बाद होऊन पॅडमध्ये फरकलेला अजय करून कुठल्याही चेंडूचा सामना केलेला नाही. क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूचा सामना करताना जो फलंदाज बाद होतोय त्यावेळी निश्चितच डायमंड डक गोल्डन डक म्हटलं जात आहे आणि कुठल्याही चेंडूचा सामना न करता जो फलंदाज बाद होते त्याला डायमंड डक म्हटलं जात आहे. सलामीवर जर पहिल्या चेंडूवर सामना करताना बाद होते त्याला प्लॅटिनम डक किंवा रॉयल डक असं म्हटलं जात आहे. मात्र डायमंड डक वर बाद होणं अजय पाटील प्लेस फॅल्डमध्ये परतले आहे. नवीन फलंदाज निलेश 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे ते माझ्याचा 48. यावेळी डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिट आणि सरळ षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका, क्रिकेटमधील एक सुरक्षित फटका, शेफ स्ट्रॉक ज्याला संबोधला जातोय तो फटका खेळतोय वंडर भिवंडी. वंडरफुल फटका जयेश पाटील याच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने वाढून होते ती 54 आणि 45 वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय जयेश पाटील. यावेळी मात्र अप्रतिम फटका, स्लॉक सेफ केलेला आहे चेंडूला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या वाढून होते ती 56. 47 वैयक्तिक धावसंख्या खेळतोय. आतापर्यंत ग्रामीण क्रिकेटमध्ये 17 अर्धशतके झलकावले गेलेले आहेत. पाहूया 18वा अर्धशतक यंदाच्या अंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय का. जयेश पाटील याला सुवर्ण संधी आहे. यावेळी एक मोठा फटका, हो हो हाही चेंडू जातो शुमार षटकार आणि अर्धशतक. या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक आणि ग्रामीण क्रिकेटमधील 18वा अर्धशतक साजरा करतो फलंदाजांच्या बिग हँड दिलं जात आहे अगदी प्रेक्षकांकडूनही, कारण असंख्य चाहते आहेत जयेश पाटील याचे. आणि वंडर भिवंडी जयेश पाटील याला का म्हटलं जात आहे याचं प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतं. वंडरफुल खेळी फेस केलेले जयेश पाटील यांनी या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक आणि ग्रामीण क्रिकेटमधील यंदाच्या अंगामधील 18वा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळत आहे वंडर भिवंडी जयेश पाटील याच्या बॅटमधून. धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या 6 ने वाढून होते ती 62. 62. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय जयेश पाटील याच्याकडून. अप्रतिम फलंदाजी केवळ हा खेळाडूने भिवंडी वृत्ताचं नाव कमावलं नाही तर भिवंडीच्या बाहेर जगाच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये नाव कमावणारा तालुका क्रिकेटमधील पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे. यावेळी पुन्हा एकदा औकच्या अंदाजाने यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू डीप स्क्वेअर लेग ची षटकार फ्लॅट ॲट 6.
59 नापाद धावसंख्येवर खेळतोय आणि यंदाच्या अंगामधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो तकदीर मालेच्या नावे आहे, ज्यामध्ये गंगा माता गोंदवली चषकामध्ये वीरेन स्पोर्ट्स ठाकूरवाड संघा विरुद्ध नापाद 62 धावांची केली पेश केली. तो विक्रम मोडण्याची संधी आहे जयेश पाटील याच्याकडे. शेवटचा चेंडू शेष आहे आणि जयेश पाटील खेळतो आपल्या वैयक्तिक 59 धावसंख्येवर. रमेश आत्माराम पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जयेश पाटील यास आलेलं आहे. यावेळी मात्र लॉंग टॉप फ्रीजर मधून चेंडू होतो शिमाशा बरा चौकार आणि निश्चितच यंदाच्या अंगामध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित करतोय जयेश पाटील. 63 धावा नाबाद 62 धावांची केली होती तकदीर माली याची, ती केलीचा विक्रम मोडीत काढलेला जयेश पाटील यांनी. अभिनंदन अभिनंदन जयेश पाटील. अशा प्रकारे 4 षटकांची समाप्तीनंतर गावदी ओवळी संघाने आपल्या धावफलकर हे जयेश पाटीलची इनिंग आपण पाहू शकता. निश्चितच 2 विक्रम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक, सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आणि सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रमी गावदी ओवळी संघाच्या नावे, कारण 72 धावा झळकलेल्या आहेत. ना 73 धावांचं लक्ष ठेवलेलं ते वीर तानाजी दापोडे या संघासमोर. तर ह्या लक्ष्याचा पाठलाग वीर तानाजी दापोडे संघाचे वीर फलंदाज कशा प्रकारे करतील हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक प्रमोद सर. ओ टू प्रमोद सर. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ सर. एक जबरदस्त वन मॅन आर्मी ज्याला म्हटलं जातं तो आपण पाहतोय जयेश पाटील वंडर बॉय. आणि आज पुन्हा एकदा मात्र एक जबरदस्त ब्रँडेड फटके आपल्याला पाहायला मिळाले ज्याच्या बॅटमधून. म्हणूनच म्हटलेलं आहे ज्याप्रमाणे चंदनाची ओळख त्याच्या सुगंधाप्रमाणे होत असते आणि खेळाडूंची ओळख त्याच्या खेळ आणि खेळाडू वृत्तीप्रमाणे होत असते. त्यामधलं आपण पाहतोय. तर कृपया करून खेळपट्टीवर चेंडू फेकू नका. सामन्याला सुरुवात होईल. 2 संघांमध्ये आपण सामना पाहू शकता. एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं मुख्य उदाहरण आपण पाहतोय. जय बजरंग चषक 2018चं शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावर मान्यवर विराजमान झालेले आहेत. त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. तसेच आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक शब्द सुमनांनी स्वागत करीत आहोत. आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा आपण पाहू शकता. जय बजरंग चषक 2018 आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय जो तिसरा सामना आपल्या समोर येताना पाहायला मिळतोय. ज्या 2 संघांमध्ये गावदेवी ओवळी वर्सेस वीर तानाजी दापोडे या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. जय बजरंग गोरसई वर्सेस जय बजरंग कारिवली या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधारांना मी कॉल करू इच्छेन की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी, टॉस का बॉस होण्यासाठी. जो सामना सुरू आहे आपण पाहतोय थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. SMD लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. या सर्व टेक्निकल एंटायर टीमचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक शब्द सुमनांनी स्वागत करीत आहोत. 2 पंच आहेत आपण पाहतोय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय धर्मेंद्र आणि एका साईडला आपण पाहतोय भाऊ पाटील, अशा प्रकारची मात्र पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये धर्मेंद्र तांगडे जे मेन पंच आपण पाहतोय भाऊ पाटील, तर एका साईडला आपण पाहतोय जे धर्मेंद्र तांगडी. हे 2 पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. तर गुणलेखक या ठिकाणी फेरबदल होताना आपल्याला पाहायला मिळते कॉमेंट्री बॉक्समध्ये. सिद्धार्थ केने. तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 73 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय, ज्यामध्ये जबरदस्त 63 धावांची खेळी केली. वन मॅन शो म्हणून गावदेवी ओवळी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कॅलिबर खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते पूर्ण आपण पाहतो की जबरदस्त ज्याने महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा चांगल्या प्रकारचं UAE मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की जबरदस्त खेळी ज्याच्या माध्यमातून ज्याच्या बॅटने मात्र सैराट आणलं तोच खेळाडू आपण पाहतोय. उत्कृष्ट दर्जेदार खेळाडू कसा असावा याचं मुख्य उदाहरण जे मॅच मध्ये पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 1 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अजय ज्याचे बंधू जयेश पाटील याचे बंधू पाहायला मिळत आहेत. दिनेश आणि हर्षदला तीच खेळी साकारावी लागेल. पाहायचं कुठल्या पद्धतीने परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट असं म्हटलेलं आहे. 73 धावांचं लक्ष हे समोर आपल्याला पाहायला मिळतंय. चला दुसरा कॉल असेल 2 संघांमध्ये जे कडवी लढत पाहायला मिळेल. जय बजरंग गोरसई आणि जय बजरंग कारिवली
चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी हजर राहा. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्हाला मुरलीधर केने साहेब दर्शवतील की कोणाच्या हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय थोडस वावटळ येताना हलकीशी हवा मात्र या ठिकाणी साफ करण्याची मशीन मैदान. तर सामन्याला सुरुवात होते. दोन संघांमध्ये आपण ही कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. उभय संघांमध्ये 73 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. एक स्टार्ट ऑफ द मॅच चांगला सामना आपल्या मैदानात पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने इनटू द गॅप चेंडू लॉंग चेस करावा लागेल. एक देखणा फटका पाहायला मिळतोय. व्हेरी गुड टायमिंग. 4 धावा येताना वेलकम बाउंड्री. कम ऑन डीजे. थँक्यू. पहिला चेंडू आपण पाहिला थोडंसं शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. बॅकफुटला गेला. बॅटचा ब्लेड ओपन केला. इनटू द गॅप मध्ये खेळला गेला. स्लिप पॉइंट यावेळेला कव्हर पॉइंट आणि एकंदरीत शॉर्ट एक्स्ट्राच्या गॅप मधून आपण पाहतोय 4 धावा अर्जित केल्या जात आहेत. गुड स्ट्रोक दिनेश याच्या बॅट मधून देखणा फटका. फुल टॉस चेंडू होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचंच कारण आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात अजयने स्वतःला इम्प्रूव्ह केलं जातोय. कारण म्हटलं जातं इट इज नॉन एव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्याचंच एक आपण पाहतोय जो वैशिष्ट्य अजयच्या गोलंदाजीवर पाहायला मिळतोय. कारण ही मात्र क्वालिटी गोलंदाजाची ओळख असते. चौकार आल्यानंतर एक मात्र निर्धावच्या स्वरूपात चेंडू फेकले जातात. काही गोलंदाज आपण पाहतो 75% गोलंदाज असे असतात. चौकार षटकार आल्यानंतर वाईटच्या इशाऱ्याने मात्र एक धावा अर्जित केली जाते. परंतु या ठिकाणी अजयचं कौतुक करीत स्वतःला या ठिकाणी प्रश्न विचारला आणि चांगला गोलंदाजीचं दृश्य पाहायला मिळालं. यावेळेला सुरेख पद्धतीने मात्र अप्रतिम जबरदस्त ऑफ ड्राईव्ह केला जातो. चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा ब्रँडेड फटका येताना चव्वा तव्वा और एक सुमधुर संगीता तव्वा. तीन चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8चा आकडा खूप महत्त्वपूर्ण ठरणार नाही तर घातक सिद्ध झाला शेतकऱ्यांना. आपण पाहिला 8 मिनिटात जवळजवळ जर आपण पाहिलं तर नक्कीच 11 जिल्ह्यांमध्ये 50 तालुक्यांमध्ये आणि 1024 गावांमध्ये जर आपण पाहिलं तर 1,24,000 एकंदरीत 294 हेक्टर मात्र एवढं नुकसान झालं. यावेळेला आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला मात्र जैसे गेंद वैसे नसते. क्या बात है दिनेश. सुपर बॅटिंग. Magnificent batting. Come on, DJ. IPL ची 2-11 पर्व आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र बंदी आणली गेली होती. पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल संघाचा मेंटर बनलाय तो मात्र शेनवॉन ज्याने पहिला विजेता पद मिळवून दिला होता. राजस्थान रॉयल्स या संघाला हल्ला बोल म्हणून ज्या संघाचं नाव पाहायला मिळते. 12 धावा स्कोरबोर्डवर. या वेळेला प्रयत्न. एक मोठा फटका. हँडसम फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम. पक्का 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 और ये लगा शानदार छक्का. 6 धावा. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. 18 धावा स्कोरबोर्डवर तब्बल आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने स्टार्ट हवी होती दिनेश मात्र या ठिकाणी एक तंत्रशुद्ध फटक्यांची निवड या ठिकाणी पाहायला मिळते. टेम्परामेंट विथ टायमिंग विथ टेक्निक या 3 गोष्टी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे आणि युजेस फुटवर्क तुमचं चांगलं तर तुमच्या धावा या अगणित पाहायला मिळतात. 18 धावा. व्हेरी गुड बॅटिंग. द ग्रेट स्टार्ट. या वेळेला आपण पाहतोय चेंडू निघून जाईल. पंच वळतायत आणि हात खुले करताना वाईटचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. 73 धावांचा पाठलाग करताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावी लागेल आणि तेच मात्र मुख्य उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज दिनेश आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतोय.
अप्रतिम. आता मात्र कौतुक करेन अजयाचं, ज्या पद्धतीने हेच चेंडू फेकायचे होते परंतु हे चेंडू फेकले नाही आणि त्याचा नतीजा मात्र षटकारांच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. षटकारावर चौकार, चौकारावर षटकार अशा प्रकारचे दृश्य पाहायला मिळाले. पहिल्या षटकारामध्ये सैराट आलं, अधिराज्य गाजवलं ते फलंदाज दिनेश याने गोलंदाजावर आणि पहिलं पॉवर प्ले जात आहे ते दिनेश याच्या नावावर. 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर अजून धावांचा वेग जर आपण पाहिला तर 54 धावांचं टार्गेट अजून सुद्धा पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 54 धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण गोष्टी असतील या क्रिकेटच्या माध्यमातून, कारण तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाही आहे असं हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी दर्शवलं गेलं होतं. तर अप्रतिम चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि 54 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक, छोटीशी धून ऐकूया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया यू आया डीजे. डीजे लंच टाइम झालेला आहे. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 19 धावा या स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. 18 चेंडू आहे तर 54 धावांचं लक्ष हे समोर आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने फटकेबाजी करतायत अप्रतिम. थँक्यू. धावसंख्या 19 रन्स. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. जय बजरंग चषक 2018चं शानदार आयोजन 12 फेब्रुवारीपासून या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली. उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस पाहणार आहोत. ज्या पद्धतीने आजचं प्युअर क्रिकेट पाहायला मिळतंय, ज्या पद्धतीने आपण पाहिलं कल्पेश आज जबरदस्त खेळी केली, हर्षद याने खेळी केली, दिनेश खेळी करतोय आणि खास करून जर आपण पाहिलं तर आज इंडिव्हिज्युअल हाय स्कोर जर आपण पाहिला तर वंडर बॉय जयेश पाटील याच्या नावावर आपण पाहतोय. धावसंख्या 19 धावा. राजदीप पाटील स्वतः कर्णधार, एक उदयोन्मुख खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला थोडासा अडथळा निर्माण होताना आणि तत्पूर्वी पंच डेड घोषित करताना डेड बॉल. तर धावसंख्या झालेली आहे ते 19 धावा. एका एंडने दिनेश जबरदस्त खेळी करताना तर एका एंडने हर्षद याला मात्र आता स्ट्राईक मिळते. पाहायचं आहे या स्ट्राईकवर काय करेल, कितपर्यंत किमया करेल आणि आपल्या संघाला नेऊन ठेवेल किती धावांपर्यंत. यावेळेला ओव्हर पिच चेंडू सरळ बॅटने खेळला गेला. अजय याच्या हातामध्ये चेंडू मात्र निघून जाणार जाईल की नाही, मात्र यावेळेला 6 धावा येताना हॉलीबॉल प्रमाणे पास केला जातोय. चेंडूला छक्का आता हुआ और एक सुमधुर संगीत आता हुआ. थँक्यू. 25 धावा स्कोरबोर्डवर हा चेंडू ओव्हरपिच चेंडू होता आणि 25 त्या धावसंख्येवर षटकार आल्यानंतर पाहायला मिळत आहेत. एसी लोकल मुंबई, मात्र मुंबईकर आतुरले होते. एसी लोकल कधी धावली जाईल तर 25 डिसेंबरचा दिवस उजाडला 2017चा आणि अंधेरी ते चर्चगेट अशी मात्र एसी लोकल धावली गेली, ज्याची कॅपॅसिटी जर आपण पाहिली 5964 प्रवासी मात्र उभ्याने प्रवास करू शकतील तर 1068 प्रवासी मात्र बसून प्रवास करतील. अशा प्रकारचे एसी लोकल मात्र धावली गेली ते अंधेरी ते चर्चगेट. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा स्कोरबोर्डवर लागल्या आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू होता, मात्र बॅटचं टॉपअप आणि यावेळेला राजदीप पाटील मात्र स्वतः विकेट घेताना कॉटन बोल्ड, फलंदाज बाद होताना विकेट गिरता हुआ और एक ढासू संगीत आता हुआ. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये 73 धावांचा पाठलाग करताना संघ जर आपण पाहिला वीर तानाजी दापोडे हा संघ पहिल्या षटकारामध्ये 19 धावा. हर्षद याने मात्र एक षटकार आला आणि त्यानंतर स्वतःला परिवर्तन केलं. ही मात्र क्वालिटी गोलंदाजाची ओळख आपल्याला पाहायला मिळते. स्किट होताना चेंडू पाहायला मिळाला आणि स्वतः कॉन्फिडंटली या ठिकाणी कॉटन बोल्ड या ठिकाणी घेतला जातोय. गुड बॉलिंग. धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. लीड करताना आपण पाहतोय एक्सपिरियन्स
एकच खेळाडू आहे जो मिस्टर जयेश पाटील, भरपूर वेळा आमच्या वसई तालुका पालघर जिल्ह्यामध्ये ज्याला पाहिलेला आहे तोच खेळाडू आपण पाहते पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर भ्रमण करत असतो. तोच खेळाडू आपल्या साईड स्क्रीनवर पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. इथून जर चांगल्या प्रकारचं यावेळेला स्ट्राईक रोटेट झाली तर कदाचित सामन्याला कलाटणी मिळेल, परंतु इथून जर निर्धाव आणि विकेट आले तर सामना मात्र यावेळेला फुलटॉस चेंडूला मात्र सोडणार नाही. आय एम ऑलवेज रेडी, कारण फलंदाज याच चेंडूची अपेक्षा करत असतो आणि 6 धावा येताना ब्रँडेड फटका. कमॉन डीज. बुलबुल एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. जय बजरंग चषक 2018चं ही शानदार आयोजन आहे. 31 धावा, 31 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. वीर तानाजी दापोडे इज ऑन फायर होताना आपण पाहतोय. जो फलंदाज आतापर्यंत दिनेशच्या बॅटमधून जबरदस्त साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते बॅटमधून, आणि तेवढ्याच सुरेख पद्धतीने एलिव्हेशन मात्र बनवलं जात आहे आणि 6 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळाल्या त्या डीप मिड विकेटच्या रिजनमध्ये. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर 31 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ झाला आहे. विजयासाठी 73 धावांचं टार्गेट समोर असताना अजून 42 धावा येणं खूप गरजेचं राहील. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय जो दिनेश एकंदरीत जर आपण पाहिलं तर 24 धावांची खेळी करतोय. आमचे गुणलेखक या ठिकाणी आम्हाला दर्शवत आहेत. थँक्यू सो मच. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला करण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला पूल हा सक्सेसफुल नव्हता आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळालं. शॉर्ट लेगला फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय राजदीप पाटील. व्हेरी वेल डिलिव्हरी, अप्रतिम, गुड बॉलिंग. कमॉन डीज. अंदाजे पालकी 1 2 3 4 अंदाजे पालकी घेऊन आईची थँक्यू. धावसंख्या 31 रन्स, 31 धावा. आज गुरुवारचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. उद्या शुक्रवार, फ्रायडेचा दिवस, शेवटचा आणि अंतिम दिवस पाहायला मिळेल. आज शुभ दिवस, साईबाबांचा दिवस आपण पाहतो. म्हणूनच म्हटलेलं आहे की लाख इरादे बनते हैं, इरादे बन के टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साईबाबा बुलाते हैं. ओम साईराम. आज गुरुवारचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावा स्कोरबोर्डवर, 42 धावांचं टार्गेट अजून सुद्धा समोर असेल. सलामी विनांनी मात्र चांगली सुरुवात करून दिली. आता मात्र मिडल ऑर्डर या फलंदाजांना मात्र चांगली सुरेख साथ द्यावी लागेल आणि संघाला मात्र विजयाच्या समीप नेऊन ठेवतील का. आणि धावसंख्या 31, 4 चेंडूच्या समाप्तीनंतर विजयासाठी लक्ष असू द्या. 14 चेंडू आणि 42 धावांचं टार्गेट समोर असेल. राजदीप पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पुन्हा एकदा यावेळेला पूल केला जातोय अप्रतिम सुरेख पद्धतीने. जयेश पाटील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची गणना केली जाते. अप्रतिम, व्हेरी गुड थ्रो. हे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय क्वालिटी, एक खेळाडूची ओळख दाखवली जाते. खांद्याच्या जोरावर चांगल्या प्रकारचा ॲक्युरेट थ्रो केला जातोय. 1 धाव अर्जित केली जाईल आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा. राजन अँड प्रतीश हे 2 फलंदाज आपण पाहतोय. प्रितेश आपल्याला पाहायला मिळतोय जो कर्णधार पद ज्याच्याकडे दिलेलं आहे, कारण क्रिकेटचा रिस्पॉन्सिबिलिटी आता जाणून घ्यावं लागेल. पुन्हा एकदा राजदीप पाटील जरी 2 षटकार आले, या षटकामध्ये 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केलेत. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने बॅकलिपचा उपयोग केला, फ्लिक केला जातोय. 1 धाव डीप मिड विकेटच्या रिझनमध्ये जयेश पाटील ॲक्युरेट थ्रो करतोय. ही मात्र निशाणी आहे. ही क्वालिटी मात्र एका खेळाडूची ओळख आपण पाहतोय. एक चांगल्या प्रकारचा ॲक्युरेट थ्रो केला जातोय. 2 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 33 धावा या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 40 धावा इथून तुम्हाला कराव्या लागतील. 12 चेंडू आणि 40 धावा. प्रति षटकामागे 20ची सरासरी येऊन टेपली जाते. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. कोणत्या गोलंदाजाच्या हातात या ठिकाणी चेंडू सोपवला जाईल, कॅप काढली जाते. 3ऱ्या षटक घेऊन येईल गोलंदाज आपण पाहतोय. आणि 40 धावा असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय.
12 चेंडू आणि 40 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय बजरंग गोरसई वर्सेस जय बजरंग कारिवली या दोन संघांमध्ये कडवी लढत आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक जॉन्टी ज्याने गेल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड ज्याला मिळाला आणि पाहायचं आहे तोच क्लास पुन्हा एकदा 8 धावा देऊन 3 गडी बाद केले होते. त्याच्या कारकिर्दीमधली एक चांगली बेस्ट बॉलिंग फिगर आपल्याला पाहायला मिळते टेनिस क्रिकेटमध्ये. पाहायचं गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी जॉन्टी पुन्हा एकदा येताना. ज्या पद्धतीने जॉन्टी रोड्स एक चांगल्या प्रकारचा दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळाली, भरपूर भारतामध्ये ज्याला प्रेम मिळालं आणि म्हणूनच त्याच्या मुलीचं नाव त्याने ठेवलं इंडिया. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा झालेल्या आहेत. 33 रन्स 33 धावा, 12 चेंडू आणि 40 धावा हे सामन्याचं समीकरण असेल विजयासाठी वीर तानाजी दापोडे या संघासमोर. फुलटॉस चेंडू होता, यावेळेला मात्र चेंडू सरळ निघून गेला. सरळ बॅटने विप फॅक्टरमध्ये खेळला होता, परंतु उत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळते. गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद होताना आणि एक सुमधुर संगीत देताना. संपुष्टात येते आपण पाहतोय प्रितेश या खेळाडूची. राजन अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन फलंदाज येतोय न्यूमॅन इन. 33 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. 11 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांचं टार्गेट समोर असेल. 2 ते 3 मोठे फटके सामन्यामध्ये घेऊन येईल. पाहायचं कुठल्या पद्धतीने कॉन्फिडन्स मात्र लेवल वाढला जाईल. नवीन फलंदाज आपण पाहतोय दीनानाथ यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज न्यूमॅन इन. मात्र जॉन्टी याचं कौतुक करेन, आल्या पहिली सफलता मात्र त्याच्या हातखंडामध्ये. तर संघाची तिसरी सफलता आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला थोडासा स्वैर मारा या ठिकाणी निश्चित स्वरूपात भाऊ पाटील वळत आहेत. मात्र वाईटचा इशारा करताना आपल्याला पाहायला मिळतात. ॲक्युरेट डिसिजन ज्यांच्या माध्यमातून 3 पंच आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. धर्मेंद्र तांगडे आपण पाहतोय ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय जे 3 पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता एक चांगल्या प्रकारचं अप्रतिम ब्युटी ऑनली स्किन डीफ, अप्रतिम वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी. गुडलेन स्पॉटला चेंडू मात्र या ठिकाणी पडून आपण पाहतोय या ठिकाणी ऑफ स्टंपला निघून जातोय. एक स्विंग मिळतोय आणि नॅचरल डिलिव्हरी ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीचा जॉन्टी याचा चेंडू पाहायला मिळाला, कारण त्याचा असेल सातत्यपूर्ण सराव. धावसंख्या स्कोरबोर्डवर 34 धावा. यावेळेला सुरेख पद्धतीने चांगलं एलिव्हेशन बनवलं. ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो. 4 धावा, बाणासारखा वेगवान एक ब्रँडेड फटका. 4 धावा येतात आणि धावसंख्या 38 धावा. एक सुमधुर संगीत देताना पुन्हा थँक्यू. धावसंख्या 38 धावा, 38 रन्स विजयासाठी. अजून सुद्धा आपण पाहतो 35 धावांचं टार्गेट समोर आहे. चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 35 धावा या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टू विन. पुन्हा एकदा गोलंदाज जॉन्टी. थोडंसं प्रेशर होतं मात्र मॅक्झिमम 6 येताना जवळजवळ चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल 102 मीटरवर. क्या बात आहे, सुपर टायमिंग. 6 धावा. जबरदस्त फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गुड बॅटिंग. यावेळेला फलंदाज आपण पाहतो राजन याच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. ब्रँडेड फटका, एक मॅक्झिमम 6 येताना पाहायला मिळतोय. आणि धावसंख्या 44 धावा या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता मात्र मार्ग थोडासा सुकर होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 29 धावांचं टार्गेट हे समोर असेल. उर्वरित चेंडू आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूमध्ये 29 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा मात्र जबरदस्त. यावेळेला चेंडू निघून जाईल. मॅक्झिमम 6 येताना पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग, एंटरटेनमेंट केलं जातोय राजन याच्या बॅटमधून. सैराट येताना 6 धावा.
थँक्यू 50 धावा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झालेत 5. जॉन्टी याला मार मिळतोय मात्र या ठिकाणी विजयासाठी 23 धावांचं टार्गेट अजून सुद्धा समोर आहे. चेंडू आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडू आणि 23 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट, प्युअर क्रिकेट मी म्हटलं होतं. राजन जबरदस्त यावेळेला आपण पाहतोय अप्रतिम. इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते मित्रांनो, त्यासाठी कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं आणि राजन मात्र या ठिकाणी आय एम ऑलवेज रेडी या ठिकाणी दर्शवताना जॉन्टी याला. तर चेंडू आहेत 7 आणि धावसंख्या 23 धावा. वीर तानाजी दापोडे या संघाला विजयासाठी अप्रतिम चांगल्या प्रकारचं क्रिकेट, बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे क्वालिटी फलंदाजाची ओळख दाखवताना राजन हा फलंदाज आपण पाहतोय. अप्रतिम गुड बॅटिंग, जो कॉन्फिडन्स लेवल मात्र आता उंचावला असेल. मात्र जॉन्टी कुठल्या पद्धतीने ओव्हर द विकेट होता, आता राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी लेफ्ट हँड बॉलर. फुलटॉस चेंडू होता, यावेळेला चेंडू निघून जाईल. पंच ओळखतायत, न्यायात आहेत आणि यावेळेला भाऊ पाटील वाईटचा इशारा करताना हे प्रेशर मात्र रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. प्रेशर ऑफ सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावून 51 धावा, 7 चेंडू आणि 22 धावांचं टार्गेट समोर. यावेळेला मात्र ब्लॉकरमध्ये चेंडू होता, अप्रतिम चेंडू, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जरूर होता. राजन स्वतःकडे स्ट्राईक घेतोय. 1 धाव अर्जित केली जाईल आणि वीर तानाजी दापोडे हा संघ जाऊन पोहोचतोय स्कोअरबोर्डवर 52 या धावसंख्येवर. विजयासाठी 6 चेंडू आणि जवळजवळ जर आपण पाहिलं तर नक्कीच 21 धावांचं हे टार्गेट असेल. 6 चेंडू आणि 21 धावा. 6 चेंडू आणि 21 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान दोन्ही संघांना विनंती आहे, जय बजरंग कारवळे आणि जय बजरंग गोरसई यांच्यामध्ये नाणेफेक होत आहे. त्या नाणेफेक करतील आमचे मान्यवर सन्माननीय आनंद पाटील दापोडे, भाजप कामगार आघाडी भिवंडी तालुका अध्यक्ष, तसेच सन्माननीय निलेश पाटील दापोडे समाजसेवक आणि त्यानंतर सन्मान्य बंटी चौधरी दापोडे समाजसेवक यांच्या हस्ते होणार आहे. तर या षटकाच्या समाप्तीनंतर मान्यवरांना विनंती असेल की आपण नाणेफेक करायची आहे. तर तसेच संघनायकांना सुद्धा विनंती आहे की आपण ताबडतोब मंचासमोर हजर राहायचं आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. 52 धावा, 6 चेंडू आणि 21 धावा. पाहायचंय एक रंगतदार स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रोमॅन्टिक सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आपण पाहतो या व्हॅलेंटाईन डेच्या माध्यमातून आपण पाहतो सुभाष धुमास सरांनी जे सांगितलं, कुठले रंग मात्र क्रिकेट आणि प्रेमाचे रंग मात्र उधळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू आणि 21 धावांचं टार्गेट समोर असेल. एक सुरेख सामना, ऍब्सोल्युटली सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. 2 संघांमध्ये आपण पाहू शकता गावदेवी ओवळी वर्सेस आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे. एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. अटीतटीची लढत पाहायला मिळेल का? क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल या ठिकाणी केला जातोय. आपण पाहतोय ज्या पद्धतीने मात्र 3 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता मात्र होते आणि त्याचंच कारण नो आला असता. मात्र जयेश पाटील यांची तीक्ष्ण नजर होती आणि आता नोचा इशारा लगेच भाऊ पाटील तयारीनिशी होते. स्क्वेअरचे पंच, पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र ओव्हरपिच चेंडू, एक जबरदस्त पक्का और एक शानदार छक्का. 6 धावा येताना. क्या बात है राजन, व्हाट अ बैटिंग. थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिले 58 धावा तब्बल फलकावर लागल्या तर एक जबरदस्त ब्रँडेड फटका येताना राजन इज ऑन फायर. आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार. जबरदस्त आक्रमक पवित्रा धारण करताना 5 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 15 धावांचं टार्गेट समोर असेल. 5 बॉल्स रिमेनिंग अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 15 धावा. राजन याचं कौतुक करेन. ज्या पद्धतीने मात्र फटकेबाजी करताना आपण पाहतोय दिनेश बाद झाला, हर्षद बाद झाला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी दर्शवतोय की राजन अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. तिथपर्यंत धावांचा वेग आणि ओघ या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. जणू काय राजेश जो आपण पाहतो राजन याच्या बॅटमधून ओखी वादळ येताना पाहायला मिळतोय. अप्रतिम सुरेख फटकेबाजी करताना आपण पाहतोय. गुड बॅटिंग,
5 चेंडू 15 धावा. अचंबित केलं जात आहे. कदाचित 63 धावांच्या खेळीवर पाणी फेरलं जाईल की काय जयेश पाटील याच्या, असं दृश्य मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक जबरदस्त अटीतडीची लढत मैदानाच्या आतमध्ये डोकेदोकी ठरतोय तो राजन हा फलंदाज, कारण क्वालिटी फलंदाज तुमच्या समोर आहे. पाहायचं यावेळेला डावपेच आखावे लागतील. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाहायचं कुठल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय जिंकण्याची जिद्द इतकी ठेवा, हिम्मत ठेवा की समोरचा संघ जिंकण्याचे प्रयत्न करणार नाही तर कट रचण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारची मात्र जिद्द असणं खूप गरजेचं आहे प्रत्येक संघाच्या माध्यमातून. धावसंख्या जर आपण पाहिली तर 58 धावा स्कोरबोर्डवर लागल्या. तर डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका. खेळाडूंनो फाईट करा. अजून सामना बॅलन्सिंग आहे. 5 चेंडू आणि 15 धावा. इथून मोमेंटम मात्र पकडावी लागेल. तर एका साईडला आपण पाहतोय भारत संघाने मात्र मोमेंटम सिरीज जिंकलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला करण्याचा प्रयत्न पूल केला जातोय. पुन्हा एकदा मात्र खेळाडू प्रेक्षक बनतील तर प्रेक्षक खेळाडू बनतील. 6 धावा येताना अप्रतिम पॉवरफुल स्ट्रोक. 6 धावा. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. 4 चेंडू आणि 9 धावांचं टार्गेट समोर आहे. वीर तानाजी दापोडे या संघाला चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला 9 धावा या मात्र कराव्याच लागतील. तेव्हा कुठे विजय मात्र संपादन केला जाईल. गोलंदाज निलेश थोडासा या ठिकाणी मात्र खराब गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतंय. त्यावेळेला सुरेख पद्धतीने आपण पाहतोय अप्रतिम पॅडवर चेंडू होता. चेंडूला मात्र सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा दिली आणि यावेळेला मात्र 2 धावा. दॅट्स अ टर्निंग पॉइंट यार. मात्र या ठिकाणी चेंडू व्यवस्थित कलेक्ट झाला असता, फलंदाज बाद होऊ शकला असता राजन, परंतु यावेळेला आपण पाहतोय कॉन्सन्ट्रेशन थोडंसं खचलं. 3 चेंडू आणि 7 धावांचं टार्गेट समोर. पुन्हा एकदा मात्र ड्रेसिंग रूम मध्ये थोडीशी हलचाल या ठिकाणी मसली जाते. उठतायत, बसतायत, नखे कुरतडली जात आहेत, फेऱ्या मारतायत. अशा प्रकारचं दृश्य मात्र आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 7 धावांचं टार्गेट समोर असेल. ह्या 7 धावा खूप महत्वपूर्ण असतील. तर एका साईडला आपण पाहतो 3 चेंडू महत्वपूर्ण असतील. निलेशच्या हातखंडामधून हिरो बनण्याची संधी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पाहायचं आपण कुठल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी खेळी करेल. 3 चेंडू 7 धावा. वीर तानाजी दापोडे या संघाला फुटा चेंडू होता. मात्र यावेळेला गिफ्ट आला होता. चेंडू पुन्हा एकदा मात्र गेंद बल्ले से ऐसे निकली जैसे बंदूक से गोली, गोली के रफ्तार से निकलती हुई गेंद गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर. चौवा आता हुआ और एक सुमधुर संगीत आता हुआ. 3 धावांचं लक्ष्य समोर. थँक्यू. 2 चेंडू आणि 3 धावांचं टार्गेट अजून सुद्धा समोर आहे. एक निर्णायक चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज राजन खरोखरच कौतुक करेन या फलंदाजाचं. यावेळेला स्टायलिश फिनिश. क्या बात आहे. अप्रतिम राजन. ब्रँडेड फटका पाहायला मिळाला आणि गावदेवी ओवळी या संघाचं स्वप्न मात्र या ठिकाणी धुळीस मिळालं आणि 63 धावांचे खेळी करणारा खेळाडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. राजनला आपण पाहतोय या ठिकाणी बंटी चौधरी यांच्याकडून आपण पाहतोय 1000 1000 रुपयाचं नगद मात्र रोख रक्कम या ठिकाणी आलेली आहे. तर जयेश पाटील आपण सुद्धा 500 रुपयांचे हकदार आहात. तर आपणास सुद्धा या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. जय बजरंग गोरसई कारिवलीच्या नंतर दापोडे आणि जो पाहणार आहोत खार्डी असा सामना पाहायला मिळणार. अबू स्पोर्ट्स खार्डी. एक जबरदस्त सामना आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट. ज्या पद्धतीने मात्र जबरदस्त खेळी करताना आपण पाहतोय या ठिकाणी टॅली केली जाईल. बंटी चौधरी यांच्याकडून आदरणीय एक दाते आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून त्यांच्या हस्ते या ठिकाणी राजन कम ऑन द स्टेज अँड टेक युअर कॅश या ठिकाणी आपण यायचं आहे. राजन खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत आज बनलेला आहे आणि अविस्मरणीय जो सामना आपल्याला पाहायला मिळेल. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं 63 धावांची खेळी केली. सुभाष धुमाळ सर रेडी आहेत तिथे. मात्र थोड्याच वेळात त्यांच्याकडे जाणार आहोत. आपण बक्षीस या ठिकाणी जाहीर केलेलं आहे ते आपण या ठिकाणी त्यांच्या हस्ते दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच असेल नो डाऊट राजनच आहे. 42 धावा. 1 मॅन आर्मी. क्या बात आहे राजन. ज्या पद्धतीने फटकेबाजी केली, भारावून ठेवलं, सर्वांना मोहित करून ठेवलं
आणि तोच फलंदाज राजन मात्र या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना बंटी चौधरी यांच्याकडून 1000 रुपये. जयेश पाटील आपण सुद्धा यायचं आहे. जयेश पाटील 500 रुपयांचं पारितोषिक आपल्यापर्यंत आलेलं आहे. आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे कारण इंटरव्ह्यू सुद्धा घेतली जाणार आहे. तर बंटी चौधरी यांना विनंती करेन. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक वितरण करतील आम्हाला लाभलेले पाहुणे सन्माननीय जितेंद्र पाटील सर यांना मी विनंती करतो. पाडेकर यांना मी विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच वितरण करायचं आहे. अतिशय उत्कृष्टरित्या खेळी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलं आणि त्याबद्दल त्यांना नेक्स्टसाठी धन्यवाद देतो. नक्कीच राजन व्हेरी वेल प्लेड. प्रतिम जयेश पाटील आपण सुद्धा यायचं आहे. क्या बात आहे राजन, जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी कशी करावी. टॉस होईल. जयेश पाटील आपण 500 रुपयांचं पारितोषिक घ्यायचं आहे. त्यानंतर जाणार आहोत. सुभाष कुमार रेडी आहे तर टॉस